आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकार विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे। 2017 मध्ये नोकरीसाठी अर्ज करूनही शासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप दत्तू भोकनाळेने केलाय। तसंच मागच्या महिन्यात 116 खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक पदाची नोकरी देण्यात आली, त्यातही दत्तू भोकनळला स्थान मिळालेलं नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवरती अन्याय होत असल्याचा आरोप दत्तू भोकनळने केलाय। छगन भुजबळांनी पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नाही। ललिता बाबरला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला जातोय असा आरोप करत न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं दत्तू भोकनळने सांगितलंय। त्याच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। दत्तू ऑलिम्पिक मध्ये त्याने कामगिरी बजावलेली आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारामध्ये त्याने गोल्ड मेडल देखील मिळवलेलं आहे। राज्याचं देशाचं नाव उंचावलेलं आहे। असं असताना 2017 पासून राज्य सरकारमध्ये नोकरी मिळावी याची त्याला प्रतीक्षा आहे, मात्र ती प्रतीक्षा अद्यापही संपत नाहीये। तर तू नेमकं काय होतंय? काही खेळाडूंना नोकरी मिळते, काहींना मिळत नाहीये। ऍक्च्युली 2017ला मी फॉर्म सबमिट केलेला आहे आणि विषय होतोय की आतापर्यंत त्याच्यावर अनेक कॅबिनेट्स मध्ये प्रस्ताव आलेला आणि त्याला मंजुरी पण ते म्हणता आम्ही देतो, तर आतापर्यंत मंजुरी दिलेली नाही आणि अधिवेशनात पण बऱ्याच वेळेस हा मुद्दा आलेला आहे। कविता दिदीचा असेल, माझं नाव असेल, तर आमच्या संदर्भात चर्चा होते पण फाईल पुटअप होत नाही। अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर आम्हाला हेच उडवडीचे उत्तर मिळतं की GR बदलतोय। GR बदलला 2017 पासून आम्ही हे ऐकतोय की GR बदलतोय, पण त्याच्यामध्ये काही लोकांच्या नियुक्त्या पण केलेल्या आहेत, जसं की ललिता बाबर आहे, अजून अन्य लोक आहे, यांच्या नियुक्त्या पण केलेल्या आहेत त्यांनी। मग त्यांच्यासोबत आता आम्ही ऑलिम्पियन खेळाडू 3च होतो, ललिता, मी आणि कविता दिदी। तर आम्ही 3 असताना सुद्धा आम्हाला दोघांना डावललं आणि त्यांची नियुक्ती काढली। पण पुढचा मार्ग काय? नाही, हायकोर्टाशिवाय याला पर्याय नाही, कारण कसं का आम्ही भरपूर मंत्री महोदयांनी सांगितलं, त्याच्यानंतर म्हणजे आतापर्यंत माझ्या पाहिल्यात भुजबळ साहेबांचे 22 पत्र गेलेले क्रीडा विभागात, माझ्या पाहिल्यात 4 क्रीडा मंत्री बदललेले। त्याच्यानंतर पण हे सगळं होऊन ज्याचा जवळचा मंत्री आहे तो प्रयत्न करतोय, पण मग आता भुजबळ साहेबांनी माझ्या आणि नाशिकच्या खेळाडूंच्या वतीनं पत्र पाठवलेले, पण त्याच्यावरती यांना लोकांनी रिप्लायच नाही केलेला आतापर्यंत। पण न्यायालयामध्ये आपण नेमकी काय बाजू मांडणार आहोत आणि कुठल्या स्वरूपाला आपण सरकारला न्यायालयामध्ये ओढतोय? या स्वरूपात की GR तुम्ही जर आमच्यावरती लादू करताय आणि मग याच्या आधीच्या खेळाडूंना तुम्ही का मग नवीन धोरणात घेतलं नाही, ज्यांना नियुक्ती दिलेल्या आहे तुम्ही, मग का ते तुमच्या जवळचे होते, आम्ही उत्तर महाराष्ट्रातले म्हणून तुम्ही आमच्यावरती असं केलंय का? त्यामुळे आता यापुढे सरकार नेमकं काय भूमिका घेतं आणि न्यायालयामधनं यांना काय दिलासा मिळतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।